श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या म्हणजेच 7 मे रोजी आलेली आहे दर्शा अमावस्या. ही अमावस्या 7 मेला सकाळी 11:41 सुरू होते आणि 8 मेला संपत आहे. तर या दोनही तिथींना अमावस्या आल्यामुळे आपल्याला दोनही दिवशी सावध राहायचं आहे. कारण अमावस्या तिथीला आपल्यावरती कोणी काही तंत्रमंत्र किंवा काही वाईट गोष्टी आपल्यासाठी करू शकतं. अमावस्या तिथी तशी वाईट नसते, परंतु तांत्रिक क्रिया करण्यासाठी ही तिथी जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याच्यामुळे काही लोक जे आहे ते आपल्यासाठी काही गोष्टी वाईट करू शकतात आणि या कारणामुळे आपण या दिवशी कुणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा काही गोष्टी किंवा काही पदार्थ चुकूनही कोणाकडून घ्यायचे नाही. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्याच्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा या दिवशी करू शकता. माता लक्ष्मीची जेवढी जास्तीत जास्त सेवा आपण अमावस्येला करू तेवढे जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा वाढते. त्याचबरोबर अमावस्या तिथीला आपल्या घरातील आपल्या देवघरातील जे काही देव आहे त्यांना स्वच्छ घासून पुसून काढायचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही हळद आणि दह्याचा वापर करू शकता किंवा मग पंचामृताने आपल्या देवघरातील देव जे आहे ते स्वच्छ करायचे असतात. सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. कारण अमावस्या पौर्णिमा या तिथींना गंगेत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पण सध्याच्या काळात हे प्रत्येकाला शक्य होत नाही आणि म्हणून तुम्ही थोडंसं गंगाजल पाण्यामध्ये टाकून आंघोळ नक्कीच करू शकता. आपल्या देवघरातील देवांना स्वच्छ केल्यानंतर धूप दीप दाखवा आणि त्याच्यानंतर आपलं मुख्यद्वारसुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये मुख्यद्वारावरती दिवसातून 7 वेळा येऊन जाते. त्याच्यामुळे आपलं घर जे आहे आपला मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ असायला हवा. माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा असेल तर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आपल्यावरती प्रभाव करू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहे. हळदीचं लेपन आपल्या मुख्यद्वारावरती करायचं आहे. मुख्यद्वारावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेंना हे काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर अमावस्या तिथी जी असते या दिवशी घरातील जाळी जळमटं किंवा घाण बाहेर काढणं याला सुद्धा विशेष महत्त्व असतं. तुमच्या घरामध्ये काही गोष्टी असतील ज्या कधीच तुम्हाला पाहिजे नाही आहेत, अशा इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी किंवा मग अशा पडलेल्या ज्या वस्तू असतात त्या तुम्ही नक्कीच तुमच्या घरातून अमावस्या तिथीला बाहेर काढू शकतात. अमावस्येच्या दिवशी सर्व प्रकारची जाळी जळमटं जर तुम्ही काढली तर तुमच्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याचबरोबर अक्षय तृतीया सुद्धा येत आहे. यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अगोदर आलेली अमावस्या जी आहे त्या दिवशी आपली सर्व घर जे आहे ते स्वच्छ होऊ शकतं. तर अमावस्येच्या दिवशी सुनसान जागेवरती कुणीही जाऊ नये. रात्रीच्या वेळी तरी आपण ही काळजी घ्यायची आहे. कारण अमावस्येच्या रात्री काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या बाबतीत वाईट होऊ शकतात आणि म्हणून आपण ही काळजी जी आहे ती घ्यायची आहे. किंवा अगदीच स्मशानभूमीजवळ आपण अमावस्येच्या रात्री संध्याकाळी कधी जाऊ नये असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अमावस्या तिथीला तामसिक भोजन जे आहे ते सुद्धा वर्ज्य ठेवलं जातं. आता काही लोक जे असतात ते आपल्या आजूबाजूला आपल्या बाबतीत प्रत्येकालाच आपलं चांगलं व्हावं असं वाटेल असं नसतं आणि या कारणामुळे आपल्याला कधीकधी काही गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यातून दिल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला होतो. बऱ्याच वेळा काही लोकांना असं होतं की नक्की त्याच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे हे समजत नाही किंवा काय होतं हे कधीच समजत नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा गोष्टी वाईट होत जातात. किंवा मग एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती कायमच आजारी असते आणि मग त्या व्यक्तीला काय झालेलं आहे हे आपल्याला समजत नाही. पण कधीतरी त्या व्यक्तीच्या बाबतीत अशा गोष्टीसुद्धा झालेल्या असू शकतात, ते आपण सांगू शकत नाही. तर काही व्यक्ती ज्या आहेत ते तांत्रिक क्रिया करून आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या खायला देऊ शकतात. याच्यामध्ये जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची मिठाई अमावस्या तिथीला कोणी तुम्हाला देत असेल तर ती अजिबात स्वीकारू नका किंवा घेतली तरीसुद्धा ती खाऊ नका. कोणी जर तुम्हाला बोलत असेल की हो हा देवाचा प्रसाद आहे तरीसुद्धा आपल्या ज्या व्यक्तीवरती विश्वास आहे अशाच व्यक्तीकडून ती वस्तू घेऊन तुम्ही खाऊ शकता. पण शक्यतो अमावस्या तिथीला जर तुम्हाला कोणी अशी वस्तू देत असेल तर तुम्ही ही वस्तू टाळण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दही दूध. हे दही दूध जे आहे ह्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या जाऊ शकतात. आपल्यासाठी काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे दही दूध हे पदार्थसुद्धा कोणाकडून घेऊ नका. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची मिठाई म्हणजे काय तर पेढे वगैरे असतील तर ते सुद्धा आपण कोणाकडून स्वीकार करू नयेत. अमावस्या तिथीला हा एक नियम जो आहे तो प्रत्येकाने आपल्या स्वतःशी बांधून घ्यायचा आहे. कोणी काहीही देत असेल तर ते या दिवशी आपण घेऊ नका आणि खाऊ नका.
त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात, कधी जर अमावस्या तिथीला तुमच्याकडे आजूबाजूच्या व्यक्तीने दूध किंवा दही मागितलं तरीसुद्धा स्पष्ट नकार द्या. आपल्या घरातील दूध दही ह्या गोष्टीसुद्धा अमावस्या तिथीला इतरांना देऊ नयेत. या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. संध्याकाळच्या वेळी तर कधीच कुणाला दूध किंवा दही, तांदूळ, साखर या गोष्टी ज्या आहेत त्या देऊ नये. पांढऱ्या रंगाच्या गोष्टी ज्या असतात त्या ग्रहाशी रिलेटेड असतात आणि त्याच्यामुळे आपला शुक्रग्रहसुद्धा मजबूत असेल तरीसुद्धा तो आपल्याला वाईट फळे द्यायला लागू शकतो. आपली परिस्थिती जी आहे ती खराब होऊ शकते. आपल्याकडे जो पैसा आहे तो दुसऱ्याकडे जाऊ शकतो. कारण लक्ष्मीप्रिय अशा गोष्टी आहे आणि या कारणामुळे लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून आपण दुसरा कुणाला तरी संध्याकाळच्या वेळी देत असाल तर नक्कीच लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. त्याच्यामध्ये मीठसुद्धा येतं की तुम्ही मीठसुद्धा कधीच कुणाला संध्याकाळच्या वेळी देऊ नये. आपल्या घराच्या बाहेर आपल्या घराची लक्ष्मी आहे. मीठ असेल, साखर असेल, तांदूळ असेल, दूध असेल, दही असेल तर या गोष्टी कधी कुणाकडून संध्याकाळच्या वेळी घेऊसुद्धा नका आणि कुणाला देऊ नका. तर ही काळजी जी आहे ती आपल्याला अमावस्या तिथीला प्रत्येकाला घ्यायची आहे. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.